शहांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीत महापालिका निवडणुका, निधी वाटप, महामंडळ आणि पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबई पालिका निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरणाऱ्या आणि प्रलंबित असलेल्या प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, बैठक नेमकी किती महत्त्वाची आहे, किती वाजता सुरू होईल आणि कोणकोणते आणखी मुद्दे असतील यामध्ये? अजय, अश्विन, आपण जर पाहिलं तर सत्ता म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता परिवर्तनापासूनच अमित शहा यांचा रोल महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारमध्ये जो आहे तो महत्त्वाचा राहिलेला आहे। केंद्रातून सूत्र हलवली गेल्यानंतरच इथले निर्णय जे ते अनेक वेळा समोर आलेले आहेत। त्याच्यानंतर आजचा अमित शहा यांचा दिवसभरांचा जो कार्यक्रम होता तो संपलेला आहे, तरीही अमित शहा जे ते मुंबईत मुक्काम आहेत। या आधी आपण जर पाहिलं तर दिल्लीत रात्री अपरात्री बैठका झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर बैठका होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या बैठकीत नेमक्या चर्चा काय होणार? तर बैठकीत चर्चा होणार की सत्ता स्थापन झाले पण अर्थ खात्याबद्दल असलेली नाराजी अजूनही तेवढ्याच सुरेला आहे। तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महामंडळाचं वाटप झालं नाही झालं त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की महाराष्ट्रातल्या लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, पण आता ज्या एकदम जर आपण बोलतो ग्रामीण असो किंवा गल्ल्या बोळातल्या निवडणुका असतील जिथून खरं तर महाराष्ट्राच्या मतांचं परिवर्तन, त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका, त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर अजित पवार या बैठकीला उपस्थित नसतील, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित असतील असं म्हटलं जातं। आणि त्यांच्यासोबत थेट केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचा एक महत्त्वाचा नेता जो महाराष्ट्रातली अनेक वेळा सूत्र हलवताना पाहतो त्याच्यासोबत या बैठका होतील। त्यामुळे पुन्हा एकदा नव्या घडामोडी ज्या आहेत या संपूर्ण बैठकीत पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज सकाळपासूनच रोमांचक एकंदरीत अमित शहांचा दौरा राहिलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना भाषण करायला लावलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस स्नेहभोजनाची वेळ आली त्यावेळेस पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे जे ते भरत गोगावले संपूर्ण जेवण स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातून जे दिसले नाहीत, आपल्याला गायब झालेले पाहायला मिळाले। त्याच्यानंतर आता ही बैठक, त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे अजून अद्याप बैठकीमध्ये नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे अजय, आणि या बैठकीवर बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। 4 हत्यारांनी देशमुखांना बेदम मारहाण झाल्याचं नमूद करण्यात आलंय। गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरच्या चापकांनी